अनिसचे अध्यक्ष श्याम मानव यांनी आताच उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। ते आताच मातोश्री बाहेर पडलेले आहेत। सर, काय भेटीचं कारण होतं नेमकं? काय चर्चा झालेली आहे? खूप वेळ तुम्ही त्यांच्याशी चर्चा करत होतात। खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधी मी विदर्भामध्ये 36 सभा घेतल्या। महाविकास आघाडीला संविधान वाचवण्याकरता निवडून द्या या पद्धतीचं आवाहन केलं। लोकशाही वाचवणं आणि संविधान वाचवणं तो मुद्दा काही पूर्णत्वानं अजून संपलेला नाहीये। अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि इतर सगळ्या सामाजिक संघटना यांनी मिळून आम्ही काही निर्णय घेतले। त्यामध्ये संविधान बचाव महाराष्ट्र बचाव या पद्धतीचं एक अभियान आम्ही महाराष्ट्रभर सुरू करतो आहोत। त्यामध्ये सामाजिक संघटनांचे सगळे लोक एकत्र येऊन आम्ही आमची भूमिका जनतेपुढे मांडू। त्याकरता माझ्या संघटनेकडे जवळपास 50 वक्ते आहेत। इतर संघटनांचे मिळून आम्ही 500 तरी सभा पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये घेणार आहोत। त्या संदर्भात मी काही गोष्टी बोलायला उद्धवजींसोबत आलो होतो। मी सगळ्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांशी बोलतो, कारण आम्ही जेव्हा आमची भूमिका लोकांसमोर मांडतो तर लोक आम्हाला काही प्रतिप्रश्न विचारतात। पहिला प्रश्न असतो, हे तिघही लोक एकत्र राहतील याची गॅरंटी काय? हे तिघही लोक संविधानाला बांधील आहे, त्याचे याकरता काय तुम्ही कशाच्या आधारावर सांगू शकता? आणखी काही प्रश्न असतात, शेतकऱ्यांबद्दल ते काय करू इच्छितात, काय करणार आहेत, किंवा आणखी आता सध्या जे काही चालू आहे महाराष्ट्रामध्ये त्या प्रश्नांसंबंधी यांची भूमिका काय आहे। तर आपल्याजवळ क्लिअर कट भूमिका असावी याकरता मी चर्चा करण्याकरता आलो होतो। विविध मुद्द्यांवर त्यांची तासाभरापेक्षा अधिक चर्चा झाली आणि माझ्या मनाचं समाधान झालं आणि मी इतर नेत्यांशी त्या अनुषंगानं भेटणार आहे। तर एकूण आता तुम्ही म्हणताय 500 पेक्षा जास्त सभा होतील, विधानसभेच्या पूर्वी ह्या सभा होतील आणि एकूणच या सगळ्या स्थितीमध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि यांना समर्थन या सभांमधून असेल। बरोबर, बिलकुल। इंडिया आघाडीचं समर्थन आम्ही लोकसभेच्या आधीही केलं होतं, आताही करणार आहे। कारण सध्या महाराष्ट्रापुढे आणि देशापुढे संविधानाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये संविधानाची मोडतोड करून ज्या पद्धतीचं असंवैधानिक सरकार आलं, महाराष्ट्रात यापूर्वी असं कधीच घडलेलं नव्हतं आणि तो महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टीनं अतिशय गंभीर मुद्दा आहे। आणि जे समाजाकरता काम करणारे सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते त्यांनाही तो मुद्दा अत्यंत गंभीर वाटला आणि म्हणूनच आम्ही या पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या दिशेनं पावलं उचलतो आहोत। पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषद तुम्ही अनेक गौप्यस्फोट केले, त्याकडे कसं पाहता? या संदर्भात देखील उद्धव साहेबांशी काही चर्चा झाली? त्यांना या विषयावर चर्चा करण्याची गरज वाटली नाही, मलाही नाही वाटली, कारण मी हे नोव्हेंबर 2023 पासून मी बोलतो आहे। जाहीर सभांमध्ये हे मुद्दे मांडले, प्रेस कॉन्फरन्सेसमध्ये हे मुद्दे मांडले। नागपूरच्या यावेळेच्या प्रेस कॉन्फरन्सला तुम्ही पत्रकार लोकांनी विशेष महत्त्व दिलं आणि म्हणून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात हा मुद्दा पोचला, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार। पण हे मुद्दे आधीपासूनच मांडत आलेलो आहे, त्यांनाही माहीत होतं, त्यामुळे त्यांनाही या गोष्टीची चर्चा करण्याची गरज वाटली नाही, मलाही वाटली नाही। आता तुम्ही जे सांगताय या सभांचं स्वरूप कसं असणार आहे आणि कुठे कुठे सभा होतील, काय त्या सभांमधून तुम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार आहात, काय सांगा? लोकशाही बचाव संविधान बचाव या मोटो अंतर्गत महाराष्ट्राकरता जे आवश्यक मुद्दे आहेत ते सगळे मुद्दे यामध्ये मांडले जाणार आहेत। स्त्रियांच्या प्रश्नासंबंधी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी, रोजगारांच्या प्रश्नासंबंधी आणि संविधान आणि लोकशाहीची ज्या पद्धतीनं मोडतोड झालेली आहे आणि ते टिकवण्याकरता काय आवश्यक आहे या संदर्भातले मुद्दे आम्ही लोकांपुढे मांडू। खरं म्हणजे लोकसभेमध्ये ऑलरेडी आम्ही त्या पद्धतीनं मांडणी केलेलीच आहे, आता फक्त ती महाराष्ट्रापुरती मर्यादित अधिक असेल। उद्धव ठाकरे यांची भेट झालेली आहे। महाविकास आघाडीचे आणखीन जे महत्त्वाचे 2 घटक आहेत, काँग्रेस नेते किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांचे नेत्यांना सगळ्यांशीच मी वारंवार भेटतो आहे, आता पुन्हा भेटणार आहे। कारण आता महाराष्ट्रामध्ये कोणत्या पद्धतीचं आश्वासन तुमच्या वतीनं दिलं जातं आहे महाविकास आघाडीतर्फे तेही मला जाणून घ्यायचं आहे। तसं शेतकऱ्यांना MSP या संबंधी स्वामीनाथन आयोगानुसार आम्ही तुम्हाला MSP देऊ आणि त्याचा कायदा बनवू असं आश्वासन इंडिया आघाडीनं दिलं होतं। पण हे केंद्रातलं सरकार करू शकतं, महाराष्ट्र सरकार करू शकत नाही। पण महाराष्ट्र सरकार नेमकेपणानं काय पावलं उचलू शकतं, म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आलं तर त्यासंबंधी प्रश्न विचारला। आता ही लाडकी बहीण योजना आहे, त्यासंबंधी तुमची भूमिका काय असणार आहे? कारण काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामध्ये न्यायपत्रामध्ये ऑलरेडी या पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे की दरवर्षी आम्ही महिलांच्या खात्यामध्ये 1 लाख रुपयापर्यंत रक्कम टाकू। ती रक्कम तर आज जे काही आश्वासन दिलं जातं त्यापेक्षा अधिक आहे, त्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते वगैरे मुद्दे आहेतच। त्या संदर्भात या महाविकास आघाडीची भूमिका काय असणार आहे?
बेरोजगारीच्या संदर्भात महाविकास आघाडीची भूमिका काय असणार आहे? कारण आम्ही जेव्हा लोकांपुढे बोलायला जातो तेव्हा लोक आम्हाला प्रश्न पण विचारतात ना, या प्रश्नांची आम्हाला ठामपणे उत्तरं देता आली पाहिजे, म्हणून हे बोलण्यासाठी आलो होतो. आता जसं संविधानातली प्रस्तावना आहे, ती प्रस्तावना तुम्हाला मान्य आहे की नाही? तर उद्धव ठाकरेंनी ऑलरेडी सांगितलं होतं की ही प्रस्तावना मला 100% मान्य आहे. त्याच मूल्यांच्या दिशेनं आम्ही वाटचाल करणार आहोत. त्या महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांनी मान्य केलेलं आहे आणि आजच्या सरकारची वाटचाल त्याच्या नेमक्या विरुद्ध दिशेनं होते आहे, म्हणून तर हा ऑब्जेक्शनचा मुद्दा आहे. धन्यवाद सर. श्याम मानव सर माझ्याबरोबर होते, ज्यांनी आत्ताच उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे आणि ज्या पुढील काही दिवसांमध्ये 500 पेक्षा जास्त सभा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आणि त्या अगोदर होतील आणि यामध्ये महाविकास आघाडीचं समर्थन करत असताना जे मुद्दे मांडले जातील त्या संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांचं काय मत आहे ते जाणून घेण्यासाठी आज ते मातोश्रीवर आलेले होते. श्याम मानव चैनल को आपका समर्थन देने के लिए चैनल को जरूर सब्सक्राइब करें। चैनल के नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन भी दबाएं।